इत्यादी यांचे मी लाभ मिळवून दिलो व शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना मालाला भाव मिळावे आणि दिवाबत्ती शौचालय विशेष करून आरोग्य संदर्भात आरोग्य केंद्रामध्ये ते सगळं बांधकाम जीर्ण आहेत, जुन्या पद्धतीचं आहे सध्याचं बांधकाम. आणखीन तिथं बेडची व्यवस्था नाही, कर्मचाऱ्याची व्यवस्था नाही. जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश पाटील, तालुका दक्षिण तालुका अध्यक्ष सुभाष पाटील आणि जिल्ह्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बांडगर आणि तालुक्याचे नेते निवडणूक पार पाडणार मी निवडून येणार तुम्हाला खात्री आहे. जनतेची तर माझ्याकडे आहे. जनतेचा कल तुमच्या बाजूने आहे त्या खात्रीने तुम्ही निवडणूक लढत आहात. जनतेसाठी मी अहोरात्र 24 तास मी त्याला बांधून करणार. पक्षाने समजा तुम्हाला आदेश दिला की डोंगराळे साहेब या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे, काय निर्णय घ्याल? संपर्क जास्त आहे, मी जास्त काम केलं जातं आणि मी निवडणूक लढवणार आहे. निवडणूक लढवणार जनतेच्या भल्यासाठी मी निवडणूक लढवणार आहे. नमस्कार, मी सिद्धार्थ बडकुंबे. जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका 2026 आज अर्ज छाननी ही प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये पात्र ठरलेले उमेदवार अर्थात दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद पंचायत समिती गण सर्वसाधारण जागेसाठी निवडणूक लढवित असलेले तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे दक्षिण सोलापूर विधानसभा तालुका अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांना शेतकऱ्यांचा कळवळा आहे असे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व अर्थात श्रीमंत म्हाळप्पा डोमनाळे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज म्हणून ज्या व्यक्तिमत्वाला ओळखलं जातं, आज ते व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आहे. नमस्कार सर. नमस्कार साहेब. दक्षिण सोलापूर तालुक्यातून तुम्ही या ठिकाणी आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि आज अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली आणि त्यात तुम्ही पात्र ठरले. प्रथमतः तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. साहेब, थेट तुम्हाला प्रश्न विचारतो या ठिकाणी की सध्या राजकारणाची रणधुमाळी आहे आणि आपल्या तालुक्यातून म्हणजेच विशेष करून दक्षिण सोलापूर तालुक्यातून बरेच दिग्गज मंडळी आपल्या समोर उभे आहेत आणि यांच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढताय. काय अजेंडा ठेवलाय, काय विजन आहे आपल्या पक्षाचा? आपण मी मागील 20 ते 25 वर्षापासून सामाजिक कार्यातून मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन ज्यांचं अडचण आहे गोरगरिबांचं प्रत्येकाने विचारून शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे मी काम केलं. संजय गांधी योजना, वयोवृद्ध योजना, अपंग योजना व जिल्हा परिषदकडून महिलांना शिलाई मशीन व पिठाची गिरणी इत्यादी यांचे मी लाभ मिळवून दिलो व शेतकऱ्यांना मालाला भाव मिळावे व शेतकऱ्यांच्या ऊसाचे दर योग्य मिळण्यासाठी मी वेळोवेळी चळवळ केलो, आंदोलन केलो. सामाजिक कार्याचा वसा आता तुमच्याकडे आहेच मान्य. राजकारणामध्ये याच्यापूर्वी तुमचं कोणी वारसा होता का किंवा तुमच्या निवडणूक लढवला आहे ज्यापूर्वी तुमच्या? यापूर्वी पंचायत समिती निवडणूक लढवलो. तुम्ही स्वतः लढवलो. मला काय राजकारणाचे त्याचं काही इंटरेस्ट नाही, काय नाही. मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून जनतेचे कल माझ्याकडे असल्याने मी निवडणूक लढवलो. म्हणजे आता सध्या सामाजिक कार्यात तुम्ही अग्रेसर तर आहातच, पण निवडणूक लढवावी तुमच्या पाठीमागे जनतेचा कौल म्हणजे जनता किती उभी आहे हे पाहण्यासाठी तुम्ही ही निवडणूक लढत आहे. जनतेचे कल माझ्याकडे आहे, जनतेचा कल आहे म्हणून मी निवडणूक लढवतो. तो आत्मविश्वास तुम्हाला आहे? मला आत्मविश्वास आहे, मी निवडणूक लढवू शकतो, निवडून येऊ शकतो. वेगवेगळ्या आम्ही असं ऐकले की आपण शेतकऱ्यांच्या बाजूने बरेच प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत, पाठपुरावा करताय आणि सध्या तुम्ही वेगवेगळ्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातूनही नेतृत्व केलेलं आहे, पुढाकार घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून मी वेळोवेळी आंदोलन केलो. शेतकऱ्यांचा ऊसाला योग्य भाव मिळण्यासाठी मी कारखान्याच्या समोर जाऊन आंदोलन केलो
व त्यांना तसं रेट पण मिळवून दिलं. हा, तो भाव. आणि आमच्या मतदारसंघामध्ये बळकोटा, संजवाड आणि होनबर्गी येथे सिंगना नदीचे पुरामध्ये पाणीमध्ये सगळं हो, घर गेले होतं. पूरग्रस्त परिस्थिती होती मध्यंतरी. होय. शेतातील माती वाहून गेली. होय. बऱ्याचशा शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही. त्याच्यासाठी सुद्धा मी पाठपुरावा केला. मग हा मी यापुढेही करणार आहे. हा पाठपुरावा पक्षाच्या वतीने तुम्ही केला होता? मी पक्षाच्या वतीने पाठपुरावा केला आणि यापुढेही करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुम्ही जे अजितदादा गटांचं ज्या काय पक्षाचं तुम्ही काम करताय, आज तागायत पक्षाच्या माध्यमातून उपक्रम काय घेतले असतील तुम्ही? कोणकोणते उपक्रम? उपक्रम म्हणजे मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे कार्यकर्ता वाढावे, सोलामध्ये संघटना वाढावे म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे. व या माध्यमातून मी बांधकाम कामगारांना नोंदणी व त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती म्हणून देण्याचे काम केलं. चांगला आणि रक्तदान शिबिर घेतलं. विविध योजना मी राबवल्या. पूरग्रस्त परिस्थिती देखील होती, त्यामध्ये तुम्ही काही शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या असं समजलं. बळकोटा आणि होनबर्गीला जाऊन स्वतः पूरग्रस्तांना भेटून मी त्यांचे संभाषण केलं. चांगली गोष्ट आहे. आता ही जी निवडणूक तुम्ही लढताय, ही अजेंडा तुम्ही आखलाय, तुमच्या ज्या मतदारसंघामध्ये आणखी कोणत्या सुविधांचा अभाव आणखीन आहे असं वाटतं तुम्हाला? आमच्या औरंगाबादमध्ये मतदारसंघामध्ये रस्ते आणि दिवाबत्ती, शौचालय, विशेष करून आरोग्य संदर्भात आरोग्य केंद्रामध्ये ते सगळं बांधकाम जीर्ण आहेत, जुन्या पद्धतीचं आहे सध्याचं बांधकाम. आणखीन तिथे बेड नाही, बेडची व्यवस्था नाही, कर्मचाऱ्याची व्यवस्था नाही. तेही होणे गरजेचं आहे. मी प्रयत्न करू शकतो. म्हणजे सध्या आता ज्या ठिकाणी आरोग्य सुविधा जे आहे, उपक्रम जे म्हणताय तुम्ही, त्या ठिकाणी म्हणावी तशी सुविधा नाही रुग्णांसाठी. त्या ठिकाणी नाही. सोलापूरला काही यावे लागतात, सोलापूरला यावे लागतात, ऑपरेशन करण्यासाठी मंत्रपूरला यावं लागतं किंवा सोलापूरला यावं लागतं. शेतकऱ्यांचाही ज्वलंत प्रश्न आहे त्या दृष्टिकोनातून. शेतकऱ्यांच्या बाबतीत आता तुम्ही म्हणले की मला शेतकऱ्यांचं काम आवडतं आणि शेतकऱ्यांसाठी लढावं असं वाटतं. काय अजेंडा तुम्हाला आता जनतेने जर समजा येत्या या निवडणुकीमध्ये भरघोस मताने जर निवडून दिलं तुम्हाला, तर शेतकऱ्यांसाठी काय? शेतकऱ्यांना शासनाकडून जे अनुदान मिळतात ते योग्य प्रमाणात मिळालं नाही. आणि पूरग्रस्तांमध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांना पैसे आले, ज्यांचं आलं नाही, अजून काही लोकांना आलं नाही, त्यासाठी मी प्रयत्न करणार आणि त्याला मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. साहेब, सध्या आता राजकारणाची रणधुमाळी आहे. लक्षात घ्या, प्रत्येक उमेदवाराचा आपल्या या पेशाबरोबर, या राजकीय याच्याबरोबर काहीतरी व्यवसाय असतो. तुमचा मूळचा व्यवसाय काय? तुम्ही काय राजकारणामध्ये? मी शेती करतो आणि सामाजिक कार्य करतो. शेती, सामाजिक कार्य यातील जे घालमेल आहे आणि राजकारणाला वेळ देतात तुम्हाला सध्या. आता संघटन मजबूत कसं केलंय तुम्ही? तुमच्या आता तुमची निवड होऊन साधारण किती महिने झाली? हे पद तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे अजितदादा गटाचं. 6 महिने झाले. संघटन मजबूत करण्यासाठी किंवा ही जी निवडणूक तुम्ही आता लढू पाहताय त्याच्यासाठी काहीतरी अजेंडा ठरवला असेल, काहीतरी विजन ठरवलं असेल. काय तुम्ही नेमकं नियोजन केलेलं आहे? नियोजनामध्ये प्रचार यंत्रणा कशी असेल? प्रचार यंत्रणा आमचं टीम आहे. जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश पाटील, तालुका दक्षिण तालुका अध्यक्ष सुभाष पाटील आणि जिल्ह्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बांडगर आणि तालुक्याचे नेते मुजीब शेख, सुभाष बिराजदार सर, अप्पाराव पोरे, हे सगळं आमचं पार्टीचं नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवणार. ज्याप्रमाणे ते आदेश तुम्हाला देतील त्या पद्धतीने पक्षाच्या आदेशाने मी पालन करून निवडणूक लढवणार. थोडक्यात तुम्ही अजेंडा तुमचा प्रचाराचा केलेला आहे. गाव पातळीवरचा प्रचार आणि शहरातला प्रचार हा वेगळाच असतो. लक्षात घ्या, याच्यामध्ये महिलांचं संघटन आहे. महिलांचं संघटन आहे. ती बहीण लाडकी योजनेचे पैसे जे मिळतात ते माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी निर्णय घेतलेले, ते मंजूर केलेले.
ते योजना अजून चालू आहे, पुढेही चालू राहणार आहे. आपल्या तालुक्यामध्ये बरेच प्रस्थापित आणि सत्ताधारी नेते आहेत. त्यांचा कुठेतरी हा फॉर्म भरत असताना किंवा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करत असताना काय दबाव तंत्र काय जाणवलं? कोणाची मला दबाव आला नाही, मी दबावाला बळी पडणार नाही. मी माझ्या स्वतःच्या हिमतीने मी निवडणूक लढवणार, पक्षाच्या मदतीने मी निवडणूक पार पाडणार, मी निवडून येणार ही मला खात्री आहे. खात्री आहे? जनतेची कल माझ्याकडे आहे. जनतेचा कल तुमच्या बाजूने आहे, त्या खात्रीने तुम्ही हे निवडणूक लढत आहात. जनतेसाठी मी अहोरात्र 24 तास मी त्याला बांधतो करणार. पक्षाने समजा तुम्हाला आदेश दिला की डोमनाळे साहेब या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे, काय निर्णय घ्याल तुम्ही? माझे संपर्क जास्त आहे, मी जास्त काम केलं जातं आणि मी निवडणूक लढवणार आहे. निवडणूक लढवणार लढवणार आहे. जनतेच्या भल्यासाठी. जनतेच्या भल्यासाठी मी निवडणूक लढवणार आहे. निवडणूक लढताय तुम्ही, आज अर्ज झाली, निश्चितच तुम्हाला पक्षाचं चिन्ह मिळेल. तुम्ही जनतेला काय आवाहन कराल निवडून देण्यासाठी? मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटाकडून घड्याळ या चिन्ह घेऊन मी निवडणूक लढवत आहे, जेणेकरून जनतेने माझ्याकडे कौल आहे, मग नक्कीच मला निवडून देतील. घड्याळ या चिन्हावर बहुमूल्य मताने मला सहकार्य करावे ही जनतेला मला विनंती आहे. तर हे होते श्रीमंत डोमनाळे साहेब. या ठिकाणी त्यांनी निवडणूकसाठी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांनी आताच विधान केलं की पक्षाने जरी आदेश दिला की या ठिकाणी तुम्ही थांबा, पण पक्षश्रेष्ठी पक्षातील वरिष्ठांची मर्जी राखत, त्यांच्या म्हणण्याला मान्य करत, त्यांना आदरपूर्वक या ठिकाणी आमच्या भागामध्ये या सुविधांचा अभाव आहे, जनता महत्वाची आहे साहेब या ठिकाणी, आणि मला जनतेने कौल दिलेला आहे की तुम्ही निवडणुकीला थांबा आणि निश्चित तुम्हाला आम्ही निवडून आणू. तर या स्टुडिओमध्ये जनता संघर्ष न्यूज चॅनलच्या माध्यमातून श्रीमंत डोमनाळे या स्टुडिओमध्ये आपली प्रकट मुलाखत त्यांनी दिलेली आहे. तर त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात आणि निश्चितच आमच्या चॅनलच्या वतीने डोमनाळे साहेबांना मी शुभेच्छा देतोय की जनतेचा कौल आपल्या पाठीमागे आहे साहेब. निश्चितच तुम्ही ठाम निर्णय घेतला आणि जर तटस्थ राहिला तर निश्चितच विजय तुमचा असेल. तर या ठिकाणी आलात तुम्ही, मनपूर्वक धन्यवाद.